नमस्कार मित्रांनो, मी सूरज निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे बेस्ट फार्मसी कॉलेजेस इन महाराष्ट्र रिजन. तर या लिस्टमध्ये आपण जे पण कॉलेजेस कन्सिडर करणार आहे त्याचा सिक्वेन्स तुम्ही तुमच्या रिसर्चनुसार, पर्सनल किंवा फायनान्शियल फॅक्टर्सनुसार रिअरेंज करू शकतो. हा सिक्वेन्स फॉलो करणं बिलकुल गरजेचं नाही. तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस कन्फर्म करा आणि मगच त्या कॉलेजला आपल्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये तुम्ही टाकू शकता. आणि सेकंड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पण कधी तुम्ही व्हिडिओज बघत आहे यूट्यूबवर तर डायरेक्टली त्याच्यावर रिलाय न करता आपलं स्वतःचं रिसर्च करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या लिस्टमध्ये फर्स्ट नंबरचं कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई ICT. एस्टॅब्लिशमेंट इयर 1933. ओनरशिप गव्हर्नमेंट एडेड. NRF रँकिंग 6. अप्रूव्ड बाय PCI AICTE NAC A++. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 98.7 to 99 पर्सेंटाईल. ॲन्युअल फीस 60K to 85K. तर बघा, आपण जो एक्सपेक्टेड कट ऑफ किंवा फीस घेत आहे ते रेफरन्स टू जनरल ओपन घेत आहे. तर फॉर शुअर ॲज पर युअर सीट टाईप किंवा कॅटेगरीनुसार फीज रिडक्शन होईल आणि पर्सेंटेजचा जो कट ऑफ सुद्धा आहे तो पण रिडक्शन होणार आहे. तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा सीट टाईपनुसार कट ऑफ चेक करू शकता, इव्हन दो फीस सुद्धा. सेकंड नंबरचं कॉलेज आहे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1957. ओनरशिप गव्हर्नमेंट एडेड आहे. अप्रूव्ड बाय PCI AICTE A++चं ॲक्रेडिशन आहे याला. एक्सपेक्टेड कट ऑफ 96.5 to 97.2 पर्सेंटाईल. ॲन्युअल फीज 80K to 165K. त्यानंतर थर्ड नंबरचं कॉलेज आहे पुणा कॉलेज ऑफ फार्मसी पुणे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1981. ओनरशिप आहे गव्हर्नमेंट एडेड. NRF रँकिंग आहे 29. अप्रूव्ड बाय PCI AICTE A+ ॲक्रेडिशन आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 94.5 to 95.5 पर्सेंटाईल. फीज आहे 1,20,000 to 3 लाख. बघा, आता हे गव्हर्नमेंट एडेड आहे तर फॉर शुअर फीज तर कमी राहणार आहे, पण भरपूरदा जे फीज आहे ते डायरेक्टली अवेलेबल नसतात ऑफिशियल वेबसाईट्सवर, म्हणून आपण रेफरन्स घेतो सेकंडरी वेबसाईटचा लाईक कॉलेज दुनिया, करिअर 360. तर जस्ट तुमच्या रेफरन्ससाठी हे फीज टाकलेले, बाकी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट अजून करू शकता. फोर्थ नंबरचं कॉलेज आहे SVKM डॉक्टर भानुबेन कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2004. ओनरशिप आहे प्रायव्हेट. NRF रँकिंग 38. अप्रूव्ड बाय PCI AICTE. ॲक्रेडिशन आहे NAC A++ NBA. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 95 to 96 पर्सेंटाईल. अगेन ॲन्युअल फीज 170K to 210K या रेंजमध्ये असू शकते. फिफ्थ नंबर कॉलेज आहे RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1992. ओनरशिप प्रायव्हेट. NRF रँकिंग 52. अप्रूव्ड बाय PCI AICTE NACचं एचं ॲक्रेडिशन आहे A ग्रेडचं. NBA. एक्सपेक्टेड कट ऑफ 92 पर्सेंटाईल to 93 पर्सेंटाईल आणि ॲन्युअल फीज जे आहे ते 1 lakh to 1.5 lakhच्या ड्युरेशनमध्ये राहू शकते. सिक्स नंबरचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी नवी मुंबई. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट 1993. ओनरशिप प्रायव्हेट. अप्रूव्ड बाय PCI AICTE A++ NBAचं ॲक्रेडिशन आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ 92 to 95 पर्सेंटाईल. ॲन्युअल फीज 1.5 to 1.6 lakh. सेवन नंबरचं कॉलेज आहे डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स नागपूर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1956. ओनरशिप आहे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. NRF रँकिंग 51. अप्रूव्ड बाय PCI ॲक्रेडिशन आहे NAC Aचा अँड देन एक्सपेक्टेड कट ऑफ 98 to 99 पर्सेंटाईल आणि ॲन्युअल फीज अराउंड 25K to 30K. एट नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1996. ओनरशिप ऑफकोर्स गव्हर्नमेंट. अप्रूव्ड बाय PCI AICTE NBA आणि NACचं ॲक्रेडिशन आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ 97 to 98 पर्सेंटाईल आणि ॲन्युअल फीज 18K to 25K. खूपदा काय असतं माहिती का, फीज ही जी आहे ना ती सिटीनुसार किंवा अर्बनमध्ये आहे, रुरलमध्ये आहे कॉलेज, यानुसार सुद्धा व्हॅरी होते. म्हणून बघा, तुम्ही थोडं Tier 3 Tier 4 सिटीजकडे येत असाल तर फीज थोडी एकदमच ड्रॅस्टिकली कमी दिसत आहे तुम्हाला. 9 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी संभाजीनगर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1996. ओनरशिप आहे गव्हर्नमेंट. अप्रूव्ड बाय PCI ॲक्रेडिशन आहे NBA NAC A+. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 96.2 to 97 पर्सेंटाईल. ॲन्युअल फीज आहे 18K to 22K. 10 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1964. ओनरशिप आहे गव्हर्नमेंट. अप्रूव्ड बाय PCI. एक्सपेक्टेड कट ऑफ 96 पर्सेंटाईल. ॲन्युअल फीज 18K to 24K. 11 नंबरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी रत्नागिरी. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2009. ओनरशिप गव्हर्नमेंट एडेड. NRF रँकिंग 48. अप्रूव्ड बाय PCI AICTE ॲक्रेडिटेड बाय NAC NBA. एक्सपेक्टेड कट ऑफ 90 to 97 पर्सेंटाईल आणि ॲन्युअल फीज 70K to 18K.
12th नंबरचं कॉलेज येतं डॉक्टर डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च पुणे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1994. ओनरशिप आहे प्रायव्हेट. NRF रँकिंग आहे 35. अप्रूव्ड बाय PCA AICTE. एक्रेडिशन आहे A++ NBA. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 92.5% टू 93.5%. ॲन्युअल फीज आहे 1.3 to 1.4 lakh. त्यानंतर थर्ड नंबरचं कॉलेज आहे AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी पुणे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1996. ओनरशिप आहे प्रायव्हेट. अप्रूव्ड बाय PCA AICTE. एक्रेडिशन आहे NAC A. एक्सपेक्टेड कट ऑफ 90 to 95%. ॲन्युअल फीज आहे 1.9 to 1.15 lakh. 14 नंबरचं कॉलेज आहे श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1998. ओनरशिप आहे प्रायव्हेट. NRF रँकिंग 68. अप्रूव्ड बाय PCA. एक्रेडिशन NAC A+ आहे. अँड देन एक्सपेक्टेड कट ऑफ 93 to 96% आहे. ॲन्युअल फीज 1.6 to 1.15 lakh. देन 15 नंबरचं कॉलेज आहे सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी पुणे. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2000. ओनरशिप आहे प्रायव्हेट. अप्रूव्ड बाय PCA AICTE. एक्रेडिशन आहे NAC. एक्सपेक्टेड कट ऑफ 89 to 93% आहे. ॲन्युअल फीज अगेन 1.15 to 1.25 lakh. 16 नंबरचं कॉलेज आहे दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2006. ओनरशिप अनएडेड मीन्स प्रायव्हेट कॉलेज. अप्रूव्ड बाय PCA. देन ॲक्रेडिशन आहे NAC A+ आणि NBS. एक्सपेक्टेड कट ऑफ 89% टू 93% आहे. अँड ॲन्युअल फीज आहे 1.7 to 1.110 lakh. 17 नंबरचं कॉलेज आहे KK वाघ कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट आहे 2017-18च्या दरम्यान झालेलं आहे. प्रायव्हेट ओनरशिप आहे. अप्रूव्ड बाय PCA. एक्रेडिशन NACचं आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ 85 to 90% आहे. ॲन्युअल फीज 80K to 1.2 lakh. 18 नंबरचं कॉलेज आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शनी JL चतुर्वेदी कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1997. ओनरशिप प्रायव्हेट आहे. अप्रूव्ड PCA AICTE. एक्रेडिशन NAC B++. एक्सपेक्टेड कट ऑफ 87 to 92% आहे. ॲन्युअल फीज 1.15 to 1.2 lakh. 19 नंबरचं कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च वर्धा. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 1982 आहे. ओनरशिप अनएडेड. अप्रूव्ड बाय PCA AICTE. एक्रेडिशन NAC A+. एक्सपेक्टेड कट ऑफ 95 to 96% आहे. ॲन्युअल फीज आहे 1.2 to 1.3 lakh. 20 नंबरचं कॉलेज आहे PR पोटे कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर 2017 आहे. ओनरशिप प्रायव्हेट आहे. PCA AICTE अप्रूव्ड आहे आणि एक्रेडिशन जे आहे ते NAC A's आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ अराउंड 90 to 94% आहे. ॲन्युअल फीज 89,000 to 97,000. तर हे काही 20 फार्मसी कॉलेजेस होते महाराष्ट्र आणि महाराष्ट्र रिजनमध्ये. हे कॉलेजेस तुम्ही कन्सिडर करू शकता तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये. माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला जा, प्रत्येक गोष्ट क्रॉस कन्फर्म करा आणि त्यानंतरच आपला फायनल डिसिजन घ्या. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.